पहिल्यांदा केव्हा कळलं की अरे आपण चॉकलेट बॉय आहोत? क्लासमेटचा मी एक फोटो टाकला होता फेसबुकवरती आणि त्याच्यावरती 100 कमेंट्स आल्या होत्या. त्या सगळ्या अशाच होत्या की अरे न्यू चॉकलेट बॉय, न्यू चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय, असं भरपूर सारे कमेंट्स आले होते. तेव्हा मला वाटलं की या कॉन यार चॉकलेट बॉय. आतापर्यंत शूट केलेलं सर्वात जास्त रोमॅन्टिक वाटलेलं गाणं कोणतं? ते माझं पहिलं आयुष्यातलं रोमॅन्टिक सॉन्ग सांगणारे म्हणा झेंडामधलं. त्याच्यानंतर मनी अचानक हल्लेले काही हे दुसरी गोष्ट फिल्ममधलं. आणि आत्ता ऑनलाईन बिनलाईन मधलं गाणं तू हवीशी हे सगळ्यात जास्त रोमॅन्टिक. तुझ्याबद्दल लोकांमध्ये असलेला एक गोड गैरसमज असं काहीच नाही आहे खरं तर. असं कुठलाच गैरसमज नाही अजिबात. आतापर्यंत अवघड वाटलेली भूमिका कोणती? डेफिनेटली दुसरी गोष्ट मधली, कारण खूप साऱ्या शेड्स होत्या त्या रोलला, वेगवेगळे लुक्स होते प्रत्येक वेळेला. आणि ते कॅरेक्टर, ते डायलॉग्स, ते ग्रास्प करणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं खूप अवघड होतं. जर चॉकलेट बॉयची इमेज ब्रेक करणं काळाची गरज वाटली तर तू कोणत्या प्रकारची भूमिका? आयड लव्ह टू प्ले अ विलन. मला फार आवडेल एखादा विलन प्ले करायला, नक्कीच आवडेल. मुलीला प्रपोज करण्याची परफेक्ट आयडिया कोणती? मेक हर डू समथिंग क्रेझी विच शी हॅज नॉट डन एव्हर इन हर लाईफ. म्हणजे तिला पॅराग्लायडिंगला घेऊन जा किंवा स्काय डायव्हिंगला घेऊन जा, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सला घेऊन जा आणि तिच्यातली क्रेझी साईड बाहेर काढून तिला प्रपोज करा. आतापर्यंतचे तुझे बेस्ट 2 PJ? मी एकदा उगाच एक स्टेटस टाकला होता फेसबुकवरती. तो PJ मला फारच जास्त आवडलेला. त्याला ऑलमोस्ट 2,500 लाईक्स पण आल्या होत्या. मी असं लिहिलं होतं की ड्रिंकिंग लिंबू पाणी, फिलिंग सुधारल्यावानी. वा वा. एखादी गोष्ट जर का कुणाला फार शॉकिंग वाटली असेल आणि किंवा तो खूप अस्टॉनिश झाला असेल तर त्याच्या जवळ जायचं आणि आपल्याला सगळं जग माहिती असल्यासारखं वागायचं आणि त्याला म्हणायचं वेलकम टू गोवा सिंगम, एवढंच म्हणायचं. की अँड का सारखी कन्सेप्ट असलेला चित्रपट तुला घेऊन मराठीत बनवायचं ठरलं तर तुला कोणत्या ॲक्ट्रेससोबत काम करायला आवडेल? सई तामणकर, प्रिया बापट. तुला मिळालेली आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती? एका प्रमोशनवरनंच नागपूरवरनं परत येत होतो, फ्लाईटमध्ये होतो आणि माझ्या सीटपासून खूप पुढे एक नवरा बायको बसले होते. ते टेक ऑफ झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक लेटर दिलं. तर ते म्हणाले की फ्लाईट झाली, मग तुम्ही घरी गेल्यावर हे लेटर वाचा प्लीज. तर मी म्हटलं ओके ठीक आहे चालेल. मग मी घरी गेलो, ते लेटर उघडलं तर त्यांनी खूप काय काय त्याच्यामध्ये लिहिलं होतं आणि आत्तापर्यंत मी काय काय केलं आहे, कसं वाटलं त्यांना काम, हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या मुलाचा फोटो लावला होता त्या लेटरमध्ये आणि तो मुलगा सेम माझ्यासारखा दिसतो. अँड देन त्या लेटरमध्ये लिहिलं होतं की त्यांचा मुलगा अनफॉर्च्युनेटली 2 वर्षापूर्वी गेला, वारला. बट त्यांना असं वाटतं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा मुलगा जिवंत आहे आणि मी जोपर्यंत काम करतो आहे तोपर्यंत त्यांचा मुलगा जिवंत आहे असं त्यांना वाटतं. सो आय एम व्हेरी थँकफुल टू दॅम आणि इट वॉज व्हेरी इमोशनल. पण खूप खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी. तुझ्याकडून सतत हरवणारी गोष्ट कोणती? खूप गोष्टी आहेत अशा, पण हेडफोन्स मी सतत हरवत असतो. मला कळतच नाही ते जातात कुठे. मला असं वाटतं भुताटकी आहे मी ज्या ठिकाणी जातो तिथे आणि कोणीतरी माझा हेडफोन घेऊन जातं असं मला सारखं वाटत असतं. त्यामुळे कोणी हेडफोन्स मला देणार असेल तर प्लीज ते देऊ नका. एक अशी गोष्ट किंवा व्यक्ती जी तुझ्यासोबत नसली की तुला खूप एकटं वाटतं किंवा अस्वस्थ व्हायला होतं? एक माझी आई. म्हणजे आम्ही लांब बसलो तरी तिचा फोन नाही आला तरी जरा अस्वस्थ व्हायला होतं. दुसरी व्यक्ती म्हणजे माझा मित्र योगेश फुलफगर. तो आला नाही किंवा तो भेटला नाही की मला बेचैनच व्हायला होतं. जर तू एका अज्ञात बेटावर हरवलास तर तू काय शोधायचा प्रयत्न कर? रेंज. की मी कोणाला तरी फोन करेन की मी हरवलोय आणि अगदी तेही नाही मिळालं तर मला असं वाटतं मी खूप सारं जेवण शोधून. मुलींनी मुलासाठी कधीही वापरू नयेत अशा 2 पिकअप लाईन. यू आर द बेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. ही लाईन आपल्याला मुलांना पहिल्यांदा ऐकताना बरी वाटते, पण नंतर आपल्याला कळतं की हे खूप जणांना म्हटली गेलेली आहे आणि आपल्याला ते कळतं त्यांच्या कन्व्हिक्शनमधनं. ती एक लाईन. आता हे ॲक्च्युली गर्लफ्रेंडनी एका बॉयफ्रेंडसाठी अजिबात वापरू नये अशी लाईन आहे. ती म्हणजे
मला जेवण बाहेरनंच मागवलेलं खूप आवडतं. फार चीड येते बरं का, खूप चीड येते.